नमस्कार मंडळी, मी प्रशांत कुलकर्णी आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. यावेळेस राखी पौर्णिमेला कुठला भद्रा आहे का किंवा या राखी पौर्णिमेला कुठला मुहूर्त आहे? अनेक वेळेला 2 मुहूर्त येतात. तसंच यावेळेला सुद्धा 2 मुहूर्त येताना आपल्याला पाहायला मिळाले. 8 तारखेला दुपारनंतर पौर्णिमा लागते, त्यानंतर 9 तारखेला दुपारपर्यंत पौर्णिमा संपते. तर मग राखी पौर्णिमा कधी साजरी करायची? तर राखी पौर्णिमा आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 तारखेला आपण दिवसभरामध्ये एवढा संध्याकाळपर्यंत सुद्धा आपण राखी पौर्णिमा साजरी करू शकतो. नक्कीच राखी पौर्णिमा जी आहे ती भावाला फक्त राखी बांधण्यासाठी किंवा भावाने बहिणीची रक्षा करण्यासाठी हा असलेले एक बंधन आहे. त्यामुळे राखी पौर्णिमा जी आहे ती राखी पौर्णिमा 9 तारखेला आपण साजरी करायची आहे. 8 तारखेला नारळी पौर्णिमा आहे आणि 9 तारखेला राखी पौर्णिमा आहे. त्यामुळे 9 तारखेला आनंदाने आणि उत्साहाने राखी पौर्णिमा साजरी करायची आहे. यामध्ये कुठलाही बदरा किंवा यामध्ये कुठलाही अनिष्ट योग किंवा अनिष्ट कुठला वेळ नाही आहे. त्यामुळे सगळा वेळ जो आहे तो अत्यंत शुभ आणि अत्यंत चांगला आहे. त्यामुळे या काळामध्ये कुठल्याही वेळी आपण आपल्या भावाला राखी बांधू शकता. आणि नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.